नमस्कार, जनवार्तामध्ये आपले सर्वांचे स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। शेतकऱ्यांच्या विविध प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने मध्यवर्ती शासकीय इमारतीसमोर आंदोलन करण्यात आले। दरम्यान सहकार खात्याचे प्रधान सचिव डॉक्टर सुधीर कुमार गोयल यांनी येत्या 24 मार्चला मुंबई येथे बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। शेतकरी संघटनेने विविध मागण्यांबाबत रघुनाथ दादा पाटील, डॉक्टर DL कराड यांच्या नेतृत्वाखाली सेंट्रल बिल्डिंग समोर आंदोलन केले। शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने पणन संचालक शेषराव सांगळे, साखर संचालक गोसावी आणि अपर निबंधक BT बधान यांच्या समवेत चर्चा केली, परंतु या बैठकीत तोडगा निघाला नाही। सहकार मंत्र्यांनी फसवाफसवीचे धंदे बंद करावेत असा इशारा रघुनाथ दादा यांनी दिला। अहमदनगर जिल्ह्यासह काही कारखाने जाहीर केल्यानुसार भाव न देता ऊस उत्पादकांची प्रचंड लूट करीत आहेत, त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवावेत अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते पाटील, डॉक्टर कराड, बबनराव काळे, लक्ष्मणराव वडले, सतीश काकडे यांनी यावेळी केली। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाबाबत सहकार खात्याचे प्रधान सचिव डॉक्टर गोयल यांच्यासोबत चर्चा केली। त्यानंतर त्यांनी येत्या 24 मार्च रोजी दुपारी 12:30 वाजता मुंबई येथे मंत्रालयात शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याचे आश्वासन फोनवरून दिले। त्यामुळे संघटनेने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला। यापूर्वी झालेल्या जाहीर सभेत मागण्या मान्य न झाल्यास हजारोंच्या संख्येने मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याऐवजी संघटित होऊन सरकारला धडा शिकवावा। शरद पवार यांच्यापासून गोपीनाथ मुंडे यांच्यापर्यंत राजकीय नेत्यांनी सहकारी कारखानदारी मोडीत काढल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। दमा मिरासदार यांच्या 18 पुस्तकांचे पुनर्प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अनंत यादव यांच्या हस्ते करण्यात आले। वकिली म्हणजे बेकारी म्हणून वकिलीतून आपसूक मिळालेली सूट, नमुनेदार माणसे आणि निवांत शब्दाने वेडावलेले पंढरपूर, ग्रामीण व्यक्ती प्रसंगातून खुललेले विनोद, मजेदार चुटकुले, गमतीदार किस्से आणि इरसाल माणसांचे धमाल अनुभव सांगत ज्येष्ठ विनोदी लेखक दमा मिरासदार यांनी SM जोशी हॉलमध्ये हशा पिकवला। यावेळी ज्येष्ठ व्यंगचित्रकार शीद फडणीस, दमांची कन्या सुनेत्रा मंकणी, अभिनेते रवींद्र मंकणी, मेहता प्रकाशनचे सुनील मेहता उपस्थित होते। या निमित्ताने अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी संवाद साधत दमा मिरासदार यांचे व्यक्तित्व खुलवले। वडिलांचा वकिलीचा व्यवसाय असतानाही वकिलीत काहीच दम नाही असे सांगत कोणतेही क्षेत्र निवडण्याची मुभा दिल्याचे सांगत मिरासदार म्हणाले की वडिलांकडे येणाऱ्या अश्लीलातूनच ग्रामीण व्यक्ती भेटत गेल्या। पंढरपूर क्षेत्र आणि तालुका असल्याने अनेक जण येथे येत, त्यामुळे दर 6 महिन्यांनी एक वेळा पंढरपूरमध्ये दिसे। पंढरपूरमध्ये केवळ आषाढी कार्तिकीलाच काम केले जायचे, त्यामुळे तेथे निवांत हा शब्द खूपच आवडता शब्द आहे। काय बुवा काय करता, तर उत्तरात निवांत, तुमचे कसे तर निवांत अशीच उत्तरं यायची। त्यामुळे पंढरपूरने बऱ्याच इरसाल माणसांची भेट घडवले। समाजातील विसंगतीतून विनोदाची निर्मिती होत गेली। कृत्रिम लिहिणारा लेखक कधीच मोठा होत नाही। अनुभव सृष्टीतून विनोदाचा भाग फुलत जात असल्याचे त्यांनी सांगितले। पुढे बोलताना मिरासदार म्हणाले, विनोद कथा आपण लिहिल्या आहेत, मात्र विनोदी कादंबरी मात्र लिहिण्याचे राहून गेले। साहित्य प्रकारात उत्तम विनोदी कादंबरी लिहिलेली नाही, तसा आपण प्रयत्न करावा असे वाटायचे, मात्र ते शक्यच झाले नाही। याची खंत मनात आहे। शरीराने साथ दिली तरच नक्की विनोदी कादंबरीच नव्हे तर नाटकही लिहीन असेही त्यांनी सांगितले। पुरस्कार कोण्या एका माणसाचा नसतो, तो त्याच्या संस्थेचा असतो। त्यामुळे हा पुरस्कार माझा नसून माझ्या संस्थेचा आहे असे प्रतिपादन सर्पमित्र निलिम कुमार खैरे यांनी केले। ॲडव्हेंचर फाउंडेशनच्या वतीने खैरे यांना मारुती चितमपल्ली 5वा निसर्गमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला। सामाजिक वनीकरण विभागाचे सहसंचालक विलास बेर्डेकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष विवेक देशपांडे आणि सदस्य अनंत गोहाड उपस्थित होते। सन्मान चिन्ह, मानपत्र, रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते। यावेळी त्यांच्या साप या पुस्तकाचे सुधारित आवृत्तीचे प्रकाशन बेर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आले।
यावेळी बोलताना खैरे म्हणाले, माथेरानचे जंगल हे माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरले. तेथे मी खऱ्या अर्थाने निसर्गाच्या जवळ आलो. त्या जंगलाने मला खूप काही शिकविले. निसर्गात जे जे समोर आले त्या प्रत्येक प्राणी, झाडे, पक्षी, कीटक, पाणी, दगड प्रत्येकाकडून खूप काही शिकत गेलो. जन्मतः निसर्गमित्र किंवा सर्पमित्र नव्हतो. लहानपणापासून अशा काही घटना बघितल्या की कुत्रा आणि अन्य प्राणी, साप, अंधार आणि पोलीस यांची प्रचंड भीती होती. मात्र माथेरानला एकदा एक साप निघाला. त्याला मारताना मी बघितले आणि अस्वस्थ झालो. मारणाऱ्या लोकांना थांबवून तो साप पकडून बाटलीत टाकला आणि एका संस्थेकडे नेला. त्यांच्याकडून कळाले की नागांपेक्षाही विषारी मणियार मी पकडला होता, असेही ते म्हणाले. चिंतामणी केळकर यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र खैरे यांनी मानपत्राचे वाचन केले आणि प्रतिभा देशपांडे यांनी आभार मानले. नगरसेवक शंकर पवार यांच्या मातोश्री श्रीमती सावित्रीबाई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विरंगुळा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पूजा शंकर पवार, माणिक शंकर पवार, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलास शाळीराम, भालचंद्र मराठे, रवींद्र गुरव, बाळासाहेब शिंदे, शफीक पठाण, प्रदीप भालेराव आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. वॉर्ड क्रमांक 104 मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी या विरंगुळा केंद्राचे आयोजन करण्यात आले असल्याचे शंकर पवार यांनी सांगितले. या विरंगुळा केंद्रात शंकर पवार यांच्या मातोश्रींच्या 79व्या वाढदिवसानिमित्त मातोश्रींच्या हस्ते 79 रोपे लावण्यात आली. तसेच स्मशानभूमीला वॉटर कूलर भेट देण्यात आला. पुण्यामध्ये प्रथम असे विरंगुळा केंद्र बनवण्यात आले आहे. विरंगुळा केंद्र आम्ही फक्त परदेशात पाहिले आहे, असे मत वॉर्डातील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले. आमच्या वॉर्डातील ज्येष्ठ नागरिकांना विश्रांती मिळवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच नागरिकांचे मला सहकार्य मिळाल्यामुळे मी हे विरंगुळा केंद्र बनवू शकलो, असे मत शंकर पवार यांनी व्यक्त केले. आज पर्यावरण दिन आणि 31 मार्च 2011 माझ्या आईच्या वाढदिवसानिमित्त जे आज आपण विविध कार्यक्रम घेतले, त्यामध्ये सर्वात जास्त प्राधान्याने जे कार्यक्रम आपला पेगोडा जो आहे तो ज्येष्ठ नागरिकांसाठी, तिथं सर्व ग्रुप संध्याकाळी मंदिराच्या आरती झाल्यानंतरच घरी जायचा. पण त्यांना ऊन आणि पावसाचा जो त्रास जाणवत होता, वेळोवेळी ज्येष्ठ नागरिक ग्रुपचे सगळे आम्हाला आठवण करून द्यायचे, शंकरराव याच्यावर काहीतरी झाकण घाला म्हणजे आम्हाला इथे निवांत वाचता येईल. पण अशा ह्या ज्येष्ठ नागरिकांच्या या परिसरातलं जेवढं मी कौतुक करन तेवढं कमी आहे. कारण या ज्येष्ठ नागरिकांची माझ्या मागे एवढी मोठी ताकद आहे की माझ्याकडनं ती एवढी कामं करून घेतात आणि त्याचं समाधान मी देतात. आज एवढा उशीर 2 तास झाले ज्येष्ठ नागरिकांचा 100-125 नागरिक माझ्या कार्यक्रमासाठी राहिले. खऱ्या अर्थाने ते माझ्यासाठी मलाच आहे. आणि आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्वांनी ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि जेणेकरून माझ्या आयुष्यात म्हणजे माझं सर्व आई वडील, माझं आयुष्य जे माझ्या आईच्या पायापासून चालू करतो आणि त्या पायाचं जेवढं यश आहे, आज त्या यशाच्या मार्गावरती आज मी ज्या पद्धतीने कामं करत चाललोय त्या पद्धतीने मला यश मिळत चाललंय. हेच माझ्या आईचे आशीर्वाद आणि सर्व ज्येष्ठ नागरिक आणि माझे मित्रमंडळी सर्व परिवाराचं आशीर्वादाने आज ज्या पद्धतीने मार्ग काढत चाललोय ते सगळे योग्य रीतीने मार्ग निघालेले आहेत. आता हे महिन्यापूर्वी महाराष्ट्र पत्रकार संघाने मला एक पुरस्कार दिला, कार्यश्रेष्ठ नगरसेवक म्हणून पुरस्कार दिला. त्या कार्यक्रम नगरसेवक पुरस्कारामध्ये मी माझी आई आणि माझा परिवार आणि सर्व ज्येष्ठ नागरिक ग्रुप माझे मित्रमंडळींच्या आशीर्वादाने जे मिळालं, हे असा हा सर्व आशीर्वाद दिवसांदिवस मला मिळत चालले. दिवसांदिवस माझी कामाची प्रगती तुमच्या ताकदीमुळे वाढत चालली आणि महाराष्ट्रभर, पुणे शहराभर असं चांगलं माझं नाव सगळ्या ठिकाणी कुठेही गेलं तर आपल्याकडे पाहुणा आलेला मी विचारतो की इथला नगरसेवक कोण आहे. अशा पद्धतीने मला ज्येष्ठ नागरिक झालं, सर्व एरियात बी मला विचारलं जातं. 24 मार्च रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्वार्टर फायनलमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागेल, असे भाकीत पुण्यातील ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी वर्तवले.
याविषयी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देताना श्री मारटकर म्हणाले, गुरुवार दिनांक 24 मार्च रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी क्वार्टर फायनल मधील महत्वाची मॅच होत असून सामन्याच्या वेळी ग्रहस्थिती भारतासाठी प्रतिकूल असल्यामुळे भारताला पराभव स्वीकारावा लागेल. या सामन्यावर ऑस्ट्रेलियाचे पूर्ण वर्चस्व राहील. काही कारणामुळे खेळामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता वाटते. या पराभवामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता असून धोनीच्या कर्णधार पदावर गदा येईल. धोनीचे निर्णय चुकण्याची शक्यता वाटते. 19 फेब्रुवारी पासून आजपर्यंतचे साखळी सामन्यातील भारतीय संघाचे वर्तवलेले सर्व भाकीत बरोबर ठरली आहेत. यापूर्वीची भाकीते खरी ठरताना ज्योतिषशास्त्राचा अनुभव घेताना समाधान वाटत आहे. मात्र या सामन्याचे भाकीत वर्तवताना अतिशय यातना होत आहेत. परंतु त्रयस्थ बुद्धीने वर्तवलेले भाकीत असून यातून ज्योतिषशास्त्र सिद्ध होणार आहे. या विषयावर जनवार्ताशी बोलताना मारटकर म्हणाले, संपूर्ण देशाला असे वाटत असताना की भारतच वर्ल्ड कप जिंकणार आहे. पुण्यातील एक ज्योतिषी श्री सिद्धेश्वर मारटकर यांनी एक धक्कादायक ज्योतिष वर्तवले आहे की भारत क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये हरणार आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की भारताचा कशा प्रकारे आणि कशाच्या आधारे पराभव होणार आहे. मला हे भाकीत वर्तवताना अतिशय यातना होत आहे. परंतु नोव्हेंबर पासून भारताच्या सर्व सामन्यांचं भाकीत आम्ही यापूर्वी वर्तवले आहेत. त्यापैकी सर्वच्या सर्व सामन्याचे भाकीत आतापर्यंतची सर्व बरोबर ठरली आहेत. दुर्दैवाने आपल्याला जी आज 24 तारीख मिळाली ऑस्ट्रेलियाबरोबर क्वार्टर फायनलमध्ये, ती तारीख आपल्यासाठी प्रतिकूल आहे. भारतासाठी प्रतिकूल असल्यामुळं ऑस्ट्रेलियाचा भारतावरती विजय होऊ शकतो आणि आपली पुढची घोडदौड ही थांबवू शकते. हे सांगताना मलाही खूप दुःख होत आहे आणि आपणही प्रेक्षक याचा विपर्यास न करता वास्तविकता लक्षात घेऊन आपण याचा विचार करावा. आम्ही दिवाळी अंकापासून क्वार्टर फायनलमधल्या आपणास 23 आणि 25 जर तारखा मिळाल्या असत्या मार्चच्या, तर आपण कुठल्याही संघाला हरवू शकलो असतो. परंतु 24 आणि 26 मार्च ही भारतासाठी प्रतिकूल असल्यामुळे नेमकी दुर्दैवाने आपण 24 तारखेला ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाबरोबर खेळतोय. यामुळे ह्या भाकीताला दुजोरा मिळतोय. कदाचित 25 तारखेला ऑस्ट्रेलिया जरी असता तरी आपण ही मॅच जिंकू शकलो असतो. परंतु ऑस्ट्रेलियासारखा बलाढ्य संघ आणि 24 तारखेची प्रतिकूल ग्रहस्थिती याचा विचार करता आपण यापुढील सेमीफायनलमध्ये जाऊ शकणार नाही असं मी भाकीत या ठिकाणी वर्तवलेलं आहे. पुढील साधारण सामन्याचा अंदाज आपल्याला 26 तारखेच्या क्वार्टर फायनलच्या मॅच नंतर वर्तवता येईल. परंतु आज एवढंच सांगू शकतो की ऑस्ट्रेलिया फायनल फेरीपर्यंत, अंतिम फेरीपर्यंत जाऊ शकतो. त्याच्यासमोर कुठला संघ असेल, यावर विजेता कोण होईल याचं भाकीत मी वर्तवू शकतो आणि हे आपण 27 तारखेला आपण हे वर्तवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. लातूरमध्ये 25 आणि 26 मार्चला कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विश्वशांती केंद्र, आळंदी MIT पुणे, भारत आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रामेश्वर, जिल्हा लातूर येथे संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज षष्ठीचे औचित्य साधून राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर स्पर्धा 2011 शुक्रवार दिनांक 25 मार्च आणि शनिवार दिनांक 26 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. 25 मार्च रोजी दुपारी 3 वाजता होणाऱ्या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार श्रीनिवास पाटील हे उपस्थित राहणार आहेत. तसेच हिंद केसरी श्रीपती खंचनाळे, हिंद केसरी गणपतराव आनंदकळ, हिंद केसरी दादू चौगले, रुस्तुमे हिंद हरिश्चंद्र बिराजदार, हिंद केसरी दीनानाथ सिंग आणि हिंद केसरी जगदीश कालीरमण हे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या मल्लांना महावस्त्र, श्रीफळ, ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा, सुवर्ण, रौप्य, कांस्य पदक, रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. अखिल महाराष्ट्रातील सर्वात श्रेष्ठ अशा कुस्तीगीराला महाराष्ट्र कुस्ती महावीर हा अत्यंत बहुमानाचा किताब, सन्मानपत्र, चांदीची गदा आणि रोख 51,000 रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. इतर विविध वजन गटातील विजेत्या मल्लांना गटनिहाय 25,000 रुपये, 20,000 रुपये, 15,000 रुपये, 10,000 रुपये, 8,000 रुपये, 5,000 रुपये अशा स्वरूपाची पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सरकारी तारखेनुसार
साजरी झालेल्या शिवजयंतीनंतर आज पुन्हा तिथीप्रमाणे ही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 381व्या जयंतीनिमित्त शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरात ठिकठिकाणी लाऊडस्पीकरवर पोवाडे लावून शिवजयंती उत्साहात साजरी झाली. विशेष म्हणजे सरकारने ठरवून दिलेल्या 19 फेब्रुवारी या तारखेला शिवजयंती साजरी करणाऱ्यांची संख्या तिथीने शिवजयंती साजरी करणाऱ्यांपेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात कमी आहे असं दिसून आलं. एकंदरीतच शिवजयंतीची सरकारने ठरवून दिलेली तारीख अजूनही अंगवळणी पडलेली नाही असंच आजच्या शिवजयंतीवरून दिसून आलं.